नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण टोमॅटो संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून आपणास खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर पहा मित्रांनो, इथं टोमॅटोची तोडणी चालू आहे आणि पाऊस भरपूर झाल्यामुळे खूप शेतकऱ्यांचा हाल होत आहे. जवळपास मित्रांनो अर्धा किलोमीटर त्यांना टोमॅटो डोक्यावरती घेऊन कॅरेट व्हावं लागत आहे. भरपूर पाऊस झाल्यामुळे खूप त्रास होत आहे. अर्धा किलोमीटर जवळपास 50 ते 60 कॅरेट व्हायचे. 100 कॅरेट निघाला. अवघड परिस्थिती आहे. भरपूर पावसामुळे नुकसान पण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना काय भाव जातात पण वर डोक्यावरती माल बाहेर काढावा लागत आहे जास्त पाऊस झाल्यामुळे. पहा मित्रांनो, इथं तोडणी चालू आहे. आपण बघू शकता. जागेवर काय भाव द्यायचा? 500 रुपयांना घेता का? हाय व्यापारी एक नाही, तुम्ही घेता का? व्यापारी नाही, तुम्हाला 500 रुपये. 500 रुपयाचा रेट नाही ना. मग कसं आहे मार्केट उद्या उचलणार आहे. उद्या उचलणार आहे. हा, काय तुम्हाला काय स्वप्न पडलं का रात्री? आम्हाला स्वप्न पडले. होय, नाही गजब्या बादली रे, এখন बादली होती माझी. बोला चांगली बोला उरत. पहिला तोडा का दुसरा तोडा? तिसरा तोडा आहे का? पहिला दुसरा असेल ना. पहिल्या तोड्याला किती निघले? 20. आता किती निघेल बरं अंदाज? 50 कॅरेट निघतील आज. पण आपण पिकले लाल लाल काढतो टॉप माल. अजून 15 दिवसांनी बाजार वाढतील. तोवर माल संपून जाईन आपला. अजून किती दिवस चालेल? 3 महिने चालते. 2 महिने तरी ले जावा नाही रे, छाती पडे रे. नाही झालं 2 महिने. महिना अजून शेंडा चालू आहे भाऊ. याचा शेंडा फुगला तर पाहिजे ना. तो शेंडा फुगला पाहिजे ना. शेंडा मग चालू आहे. फुगणार ना, खत वगैरे सोडलं ना काय ना फुगणार. करपे जर आला ना का मग ते खाकाळलं का एकदा, मग शेंड्याचा माल फुगत नाही. आता शेंड्याला हा शेंडा कंच्याचा चालू आहे माहिती का? हा शेंडा कंच्याचा चालू आहे माहिती का? ज्यावेळेस आपण मागून नंतर झाड लावले का त्याचा शेंडा चालू आहे. जे पहिले झाड आहे त्यांचं बघ हे झालंय. ते बसून थोडी तो काय खाली खाली गळाले कस काय? एवढी खराब झालेली का? शेतकऱ्यांची लय बेकार अवस्था आहे हो. खरंच शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे. आता एवढा खर्च केलाय. 500 रुपयांनी तरी कॅरेट जायला लागत होतं जागेवर. 2 लाख रुपये खर्च झालेला आहे. किती खर्च झाला सगळा? 2 लाख. 2 लाख खर्च. अजून तरी 4000 रुपये नाही आले. अवघड आहे शेतकऱ्याची. खरंच अवघड परिस्थिती आहे. 2 लाख रुपये खर्च झाला. किती किती झाड आहेत सगळे? 7,500 काडी आहे का? बराच खर्च झालाय मग 7,500 काडीला. एक नंबर माल आहे. सोना आहे, सोना मस्त सोना आहे. पण सोन्याला क्वालिटी एक नंबर आहे. पण सोन्याला बाजार नाही ना आता. नाही ना बाजार. नात करते का? अरे आवरा आवरा, पाऊस येणार आहे. पाऊस आल्यावर परत तुमचं तोडायचं राहीन तसंच. जाग्या व्यापारी येणार आहे माल बघायला. मालक लय सांगतोय रेट. 500 रुपये रेट म्हणतोय जाग्यावर द्यायचं. होय मालक, 500 रुपये रेट नाही ना अजून.
पहा मित्रांनो, खूप टोमॅटोचा प्लॉट जबरदस्त आलेला आहे, पण बाजार नाही. पहिल्या तोड्याला 20 कॅरेट माल निघाला मित्रांनो. आता दुसऱ्या तोड्याला जवळपास 60-70 कॅरेट माल निघणार आहे. बघू शकता, खूप सुंदर आणि टॉप क्वालिटीचा माल आहे, पण बाजार नसल्यामुळे खूप अवघड परिस्थिती झालेली आहे. शेतकऱ्याला वाटतं माझं कॅरेट 500 रुपयांनी जागेवर गेलं पाहिजे, आणि जवळपास मित्रांनो 2 लाख रुपये खर्च झालेला आहे. शेतकऱ्यांनी त्याच्या तोंडाने सांगितले. खूप अवघड परिस्थिती आहे, आणि जबरदस्त प्लॉट आलेला आहे बघा. माल पण खूप आहे, पण बाजार नाही. बघू शकता हा माल. पहा मित्रांनो, हे पहा, खूप चांगली सुंदर क्वालिटीची व्हरायटी आहे. आणि 2 दिवस सारखा पाऊस चालू असल्यामुळे फवारा पण घेतलेला आहे. बघू शकता 5 फूट उंची झालेली आहे टोमॅटोची, इतकी वाढलेली आहेत झाडं. बघू शकता शेंड्यापासून तर पार बुडापर्यंत फळं आहेत बघा. पार बुडापर्यंत फळं आहेत. पहा, घोपारची घोपार आहेत. किती कॅरेट तोडले आतापर्यंत? 50 झाले तोड. एक नंबर माल आहे. क्वालिटी बात, सुपर क्वालिटी. मागच्या कॅरेटला काय रेट भेटला? मोंडा माल आहे आता हा. मागच्या याला काय रेट भेटला होता? 260. याला 500 भेटन उद्याच्याला. भेटन 500 रुपये रेट भेटणार. पहा मित्रांनो, शेतकऱ्याची अपेक्षा आहे 500 रुपये रेट भेटायला पाहिजे जागेवरती, कारण खर्च खूप झालेला आहे. पण सध्या अवघड परिस्थिती आहे 500 रुपये रेट भेटायला. हां, किती किलोमीटर? अर्धा किलोमीटर. पहा, अर्धा किलोमीटर डोक्यावर कॅरेट व्हावं लागतात. 2 दिवस सतत पाऊस चालल्यामुळे इतकी शेतकऱ्याची अवस्था वाईट आहे, पण शेवटी पर्याय नाही. पहा, डोक्यावर कॅरेट अर्धा किलोमीटर घेऊन जावे लागत आहेत पाऊस जास्त झाल्यामुळे. ते येत नाही, त्याच्यामुळे मित्रांनो लांब घेऊन जावं लागते वल्ल्यामुळे. पहा मित्रांनो, एवढ्या लांब जवळपास अर्धा किलोमीटर दूर डोक्यावरती कॅरेट घेऊन शेडमध्ये खाली गेलेले आहेत. तर पहा मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.